करायचे स्मरण. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 6वा. सृष्टिक्रम निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु समर्थांनी दशक 12वा विवेक आणि वैराग्य आणि त्यामधला समास 6वा सृष्टिक्रम निरूपण नाम. समर्थांनी सृष्टीचा क्रम, सृष्टी कशी उत्पन्न झाली आहे, सृष्टीमध्ये पहिला कोण आलंय, जन्माला कोण आलंय, सृष्टीचा करता कोण आहे, करविता कोण आहे, पालनहार कोण आहे, सृष्टी कशी निर्माण झाली आहे ते समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, या समासामध्ये सांगितलेलं आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, शाश्वत सार अमळ विमळ, अवकाश घन पोकळ, गगना ऐसे. मला सांगतात ब्रह्म आहे ते निर्मळ आहे, निश्चळ आहे, शाश्वत आहे, सर्वांचं सार आहे, अमल आहे, विमल आहे आणि आकाशासारखं आहे, गगनासारखं आहे आणि घनदाट व्यापून असं पोकळ आहे, सूक्ष्म असून ते घनदाट व्यापून राहिलेलं आहे, आकाशासारखं आहे. तयास करणे ना धरणे, तयांस जन्म ना मरणे, तेथे जाणणे ना निर्णय, शून्यातीत. हे जे ब्रह्म आहे, ही सृष्टी आहे, त्याला काहीही करणं नसतं, त्याला कशाचीच पडलेली नाही आहे, नाही धरण नसते, तो जन्मच नसतो, तर त्याला मरण पण नसतो, पण त्याच्या ठिकाणी जी जाणीवी नसते, नेणीवी नसते, ते शून्याच्या पलीकडे असते. जे रचेना न खचेना, ते होयना ना जायना, माया तिथं निरंजना, पारची नाही. म्हणजे तो रचत सुद्धा नाही, तो खचत सुद्धा नाही, उत्पन्नही होत नाही, तो नाश पण पावत नाही, तो मायातीत आहे, पण मायातीत निरंजनाला पारच नाही आहे. पुढे संकल्प उठिला, षडगुणेश्वर बोली जे त्याला, अर्ध नारी नटेश्वराला बोली जेते. म्हणजे पुढे संकल्प उठला, षडगुणेश्वर बोली जे त्याला, म्हणजे अशा परमाच्या ठिकाणी बहुश्याम हे मूळ स्फुरण ठरलेलं आहे आणि त्यालाच अर्धनारी नटेश्वर आणि षडगुणेश्वर म्हटलेलं आहे. तर अर्धनारी नटेश्वर म्हणजे कोण? भगवान शंकर. अर्धी पुरुष अर्धी स्त्री, त्याला अर्धनारी नटेश्वर म्हटलेलं आहे, त्याला षडगुणेश्वर म्हटलेलं आहे. सर्वेश्वर सर्वज्ञ, साक्षी दृष्टा ज्ञान घण, परेश परमात्मा जग जीवन, मूळ पुरुष. समोर सांगतात त्यालाच सर्वेश्वर आहे, त्यालाच सर्वेश्वर म्हटलेलं आहे. सर्वज्ञ आहे, साक्षी आहे, दृष्टा आहे, ज्ञानघन आहे, परेश आहे, परमात्मा, जगजीवन, मूळ पुरुष, असं सर्व त्याला संबोधित केलेलं आहे, या नावाने संबोधित केलेलं आहे. ते मूळ माया बहुगुणी, आदोमुखे गुण शोभिनी, गुणत्रय तिज पासूनी निर्माण झाले. म्हणजे तीच बहुगुणी मूळमाया विस्तार रूपाने गुणशोभिनी झालेली आहे आणि तिच्यापासून हे 3 गुण निर्माण झालेले आहेत. तर ते 3 गुण कुठले? सत्व, रज आणि तम. तर ती गुणशोभिनी अधोमुख्य आहे, गुणशोभिनी झाली, तिच्यापासून 3 गुण निर्माण झालेले आहेत. आता ते 3 गुणावरून पाहूया. पुढे विष्णू झाला निर्माण, जाणती कळा सत्व गुण, जो करीता हे पाळन त्रैलोक्याचे. पहिला आहे विष्णू, विष्णुदेव निर्माण झाले, हे कमळापासून निर्माण झाले. पुढे जाणती कळा अर्थात सत्वगुणापासून विष्णू निर्माण झालेला आहे. विष्णुदेव म्हणजे सत्वगुण, तो या त्रैलोक्याचा पालनहार आहे, सर्वांचं रक्षण करतो, पालन करतो.
हा सृष्टीचा पहिला चक्र. नंतर पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मा जाणावा नेमस्त त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनैत्रे. पहिले विष्णुदेव झाले, नंतर कोणतरी सृष्टी निर्माण करावी लागेल म्हणून जाणीव नेणीव मिश्रित रजगुणापासून ब्रह्मदेव तयार झाले. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाचे निर्माण झाले आणि त्याला रजगुण असं म्हटलेलं आहे. आणि त्यापासून रजगुणाची उत्पत्ती झालेली आहे. रजगुण हा आहे उत्पत्तीसाठी, विष्णुदेव आहेत पालनहार आणि पुढे संहार करण्यासाठी सांगितलेलं आहे. पुढे रुद्र तमोगुण सकळ संहाराचे कारण, सकळ काही करते पण ते त्याचे झाले. पण आता संहार जर करायचा असेल तर तो रुद्र अवतार जो आहे ते भगवान शंकर आहेत आणि ते संहाराचं काम करतात. जो निर्माण झाला आहे याप्रमाणे सर्व करतेपर्यंत तेथे चालले आणि हे सृष्टी संहाराचं काम भगवान शंकर करतात. हे तमगुणामध्ये आलेले सत्व रज आणि तम. तेथून पुढे पंचभूते पावली स्पष्ट दशते अष्टदा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे. आणि पुढे त्याच्यापासूनच पंचमहाभूते स्पष्ट दिशेला प्राप्त झालेली आहेत. ती कोणती? पृथ्वी, तेज, वायू, आकाश, जल, हे 5. आणि ते स्थूल रूपाने प्रगट झालेले आहेत. त्याचा कधी नाश पावणार नाही. आणि मूळ मायेच्या ठिकाणी अष्टदा प्रकृती म्हणजे 3 गुण सत्व रज आणि तम आणि 5 पंचमहाभूते मिळून अष्टदा प्रकृती निर्माण झालेले. आणि अशा अवश्य दशात हे सूक्ष्म रूपाने आपलं देह निर्माण होतं. निश्चळे झाले चलन त्याची वायूचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा. म्हणजे निश्चयाच्या ठिकाणी जे चळणवळण झालेले वायूचे लक्षण आहे आणि त्या मूळ मायेतच पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात. आकाश म्हणजे अंतरात्मा प्रत्यय पाहावा महिमा त्या आकाशापासून जन्मा वायू आला. आकाश म्हणजे अंतरात्मा आहे आणि त्याचा महिमा अनुभवाने आपल्याला जाणायचा आहे. आणि त्या आकाशापासून वायूचा जन्म झालेला आहे. तया वायूच्या दोन्ही झळुका उष्ण शीतळ ऐका शीतळापासून तारा मयंका जन्म झाला. म्हणजे वायूच्या 2 प्रकारचे झुळका आहेत. एक उष्ण आहे, एक शीतल आहे. आणि शीतळापासून चंद्र झालेला आहे आणि तारा यांचा जन्म झालेला आहे. उष्णापासून रवी वन्नी विद्युल्यता आदी करुणी शीतळ उष्ण मिळुनी तेज जाणावे. म्हणजे उष्णापासून सूर्य, अग्नी आणि विद्युल्यता निर्माण झालेली आहे आणि शीत आणि उष्ण मिळून तेज तत्व निर्माण झालेले आहे. तया तेजापासून झाले आप आळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. त्यामुळे तेज निर्माण झालं होतं. तेजापासून आप तयार झालंय. आप आळून ही पूर्ण सृष्टी निर्माण झाली, पृथ्वी निर्माण झाली आणि या पृथ्वीवर असंख्य वन आणि औषधी निर्माण झालेले आहेत. औषधीपासून नाना रस नाना बीज अन्न रस 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. मला सांगतात या औषधीपासून नाना रस बनलेले आहेत, नाना बीज आहेत, नाना अन्नरस आहेत निर्माण होऊन या भूमंडळावर 84 लक्ष योनी वास करत आहेत, म्हणजे जीवित आहेत. आणि या इथे 84 लक्ष योनीचा जीव जन्म झालेला आहे या भूमीवरती. ऐसी झाली सृष्टी रचना विचार आणला पाहिजे मना प्रत्यय विना अनुमाना पात्र होईजे.
म्हणजे या प्रकारे सृष्टीची रचना झालेली आहे. पहिले सत्व रजतम, ब्रह्मा विष्णू महेश. नंतर 3 गुणानंतर पंचमहाभूते. नंतर त्याच्यापासून 84 लाखाची उत्पत्ती. ही सृष्टीचा क्रम आहे, समर्थाने सांगितलेलं आहे. ऐसा झाला आकार, ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणिता पाहिजे मना, प्रत्यय विना अनुमाना पात्र होईजे. समजतात या प्रकारे सृष्टीची रचना झालेली आहे. आणि आपल्याला या सृष्टी रचनेच्या क्रमाचा विचार करून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि जर अनुभव कोणाला नसेल तर ते उगाचच अनुमान तर्क लावतात. ऐसा झाला आकार, येण्याची नाही संवार, सारा सार विचार यांचं बोलीजे. म्हणजे याप्रमाणे सृष्टी या आकारास प्राप्त झालेली आहे. आणि ज्या अनुक्रमाने उभारणी झाली त्याच क्रमाने यथा न्याय संवारणी सुद्धा होते. आणि या दोन्हीच्या विचाराला सारासार विचार म्हटलेला आहे. आकार आणि संवार, जन्म आणि मृत्यू याला सारासार विचार म्हटलेला आहे. जे जे येथून निर्माण झाले ते 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 तेचे निमाले, येण्याची न्याय संवारेले महाप्रलयी. म्हणजे जे जे तत्व जेथून निर्माण झालेले आहे ते तेथेच लय पावते. तुम्ही पृथ्वीवर जन्मलात, पृथ्वीवरच तुमचा मृत्यू होणार हे निश्चित आहे. जो जो आलेला आहे त्याचा नाश नक्कीच होणार आहे. पण या न्यायानेच या महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा संवार होणार आहे. आद्य मध्य अवसान, जे शाश्वत निरंजन, तेथे लावावे अनुसंधान, जाणते पुरुषी. म्हणून जाणत्या पुरुषांनी या सृष्टी आणि सृष्टी असताना, सृष्टीपूर्वी सुद्धा आणि सृष्टी असताना आणि सृष्टीचा संवार झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म आहे ते जसेच्या तसेच आहे, त्याच्याकडे अनुसंधान लावावे. त्याच्यात काही बदल होत नाही. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सारासार विचारणा या कारणे. म्हणजे नाना रचना होतात जातात पण त्यात एकही टिकून राहत नाही, शाश्वत असत नाही. म्हणून यासाठीच आपण सारासार विवेक केला पाहिजे. समर्थ सांगतात, दृष्ट साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलिती महिमा, परी या सर्व साक्षीने अवस्थामा प्रत्यय पाहावी. मात्र ज्या अंतरात्माचा दृष्ट आणि साक्षी असं महिमा वर्णन केलेलं आहे ती सर्व साक्षीने तुर्य अवस्था हे मात्र होय. आणि या अनुभवातूनच पाहायला मिळते. मुळापासून शेवटवरी, अवघी मायेची बरोबरी, नाना विद्या कळा कुसरी, तयामध्ये. म्हणजे मुळापासून शेवटापर्यंत, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत अवघा मायेचा विस्तार झालेला आहे. नाना विद्या, आणि या विस्तारामध्ये आपण नाना विद्या, नाना कळा कुसरी यांचा अभ्यास केलेला आहे. अंतर्भाव मायेमध्येच झालेला आहे. जो उपाधीचा शेवट पावेल, त्यास भ्रम ऐसे वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल, त्यास कारिता कवन. मला सांगतात, जो उपाधीच्या पलीकडे जाईल तो सर्व दृश्य सृष्टी म्हणजे भ्रम आहे हे जाणावे. पण जो उपाधी खरी घेऊन धरून चालेल त्याला कोण सोडू शकणार नाही. विवेक प्रत्ययाची कामे, कैसे घडतील अनुमान भ्रमे, सारा विचारणाची संभ्रमे, पाविजे ब्रह्म. म्हणजे विवेकाच्या साह्याने अनुभवाने जे कार्य होते ते अनुमानाने भ्रमाने कसं साध्य होईल. आणि सारासार विवेकाच्या साह्यानेच परब्रह्माची प्राप्ती झालेली आहे. ब्रह्मांडीचे महाकारण, ते मूळ माया जाण, अपूर्णास म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. म्हणजे ब्रह्मांडाचा महाकारण देव म्हणजे मूळ माया.
आणि ती विवेकहीन आहे. आणि अपूर्ण अशा मूळ मायेलाच पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. सृष्टीमध्ये बहुजन एक भोगिती नृपासन, एक विष्टा टाकीती जाण प्रत्यक्ष आता. म्हणजे सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत. कोणी राजसिंहासनावर बसून सुख भोगतायत, तर एक विष्ठा टाकण्याचे इथे हे काम करत असतात. हे प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येते, दिसते आपल्याला. एक राजा आहे तर एक भिकारी आहे. आपण हे सर्व पाहतोय. ऐसे उदंड लोक असती, आपणास थोर म्हणती, परी ती विवेकी जाणती सकळ काही. म्हणजे कित्येक लोक असे आहेत, ते आपल्याला थोर म्हणतात, पण ते विवेक असतात. खरोखर ते थोर आहेत की नाही ते जाणतात. ऐसा आहे समाचार, कारण पाहिजे विचार, बहुतेकांच्या बोले हा संसार नासू नये. परिस्थिती सत्य आहे, खरी स्थिती आहे. म्हणून विवेक करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि अविवेकी लोकांच्या नादाने आपण उगाचच आयुष्य फुकट घालून टाकतो. पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे, तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपल्या प्रत्यये. समर्थ सांगतात, पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय होत असता, तर मग सद्गुरू करण्याची काय आवश्यकता आहे. आणि हे आपल्याला अनुभवावरूनच ठरवावे लागेल. आपल्याला दोन्ही ज्ञान आवश्यक आहे, भौतिक ज्ञान सुद्धा आणि आध्यात्मिक ज्ञान सुद्धा. भौतिकसाठी आपल्याला गुरु दिलेला आहे, संसारासाठी पुस्तकी ज्ञान आपल्याला आहे, ठीक आहे. पण जर आपल्याला प्राप्ती करायची असेल, मोक्ष प्राप्ती करायची असेल, तर आपल्याला सद्गुरूच जाणावा लागेल. जो बहुतांच्या बोली लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कोणाला मुशाऱ्या मागावा. म्हणजे जो अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, तो नक्कीच बुडाला, तो नक्कीच बुडतो. आणि एकच मालक नसेल तर तो वेतन कोणाजवळ मागणार. मला सांगतात, जो बहुतांच्या बोली लागला, तो नेमस्त बुडाला. आपण जिथे काम करतोय, एकच कंपनीमध्ये ज्या मॅनेजरच्या हातात आपण काम करू, हाताखाली काम करू, ती कंपनीच आपल्याला पगार देईल. आणि जर तुम्ही 10 याच्यावर विश्वास ठेवला, तर कोण तुम्हाला काम देणार, कोण तुम्हाला पगार देणार. म्हणून सांगितलेलं, जो बहुतांच्या बोले लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कुणाला मुशारा मागावा. इति दास बोधे गुरुशिष्य संवादे, सृष्टिकम निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.